हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी, युनिक आणि साडीला खूप सुंदर असं लुक येणारी डिझाईन बनवायची असते. त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. तर कशी द्यावी हे सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला आजच्या ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित म्हणजे कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. त्याचा काट खरं तर आपण कट करून सेपरेट केलेला आहे आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी. छान असा पैठणी साडीवरचा काट आहे आणि हा ब्लाऊज सुद्धा पैठणी साडीचा आहे. तर इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण कटिंग करून घेतलेलं आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनची कटिंग स्टिचिंग सहज करता येईल. सो बघा, हा ब्लाऊज आहे, त्या ब्लाऊजची उंची आहे 12.5, त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंच शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे. एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे 8 चौक 32 अधिक 1.5 इंच मार्जिन. तर बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. तर बंद बाजूच्या साईडने आपल्याला मार्किंग करायची आहे गळ्याची. तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे आणि ह्या डिझाईनसाठी तुम्ही अजून 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. सो मग मी इथे 10.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. तसं 9चाच गळा आहे, मग 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर ते तुम्ही म्हणजे पुढे तुमच्या लक्षात येईलच कशासाठी एक्स्ट्रा घेतला, कारण की एक्स्ट्राचा आपला पॅच येणार आहे वरती आणि मग तयार गळा बरोबर आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच होणार आहे. ठीक आहे, आणि बघा मग या पद्धतीने आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आपला जो काही आता आकार असेल गळ्याचा तर तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर हा आहे पान गळा, बऱ्यापैकी डीप घ्यायचा आहे बघा आपल्याला. तर बॉक्सच्या साईडने जवळजवळ 1 ते 1.25 इंच एक्स्ट्राचा आपण बाहेर तो शेप ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आणि तो मी आता थोडासा डार्क करते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण गळ्याची मार्किंग केलेली आहे, कारण बऱ्याच जण पानगळ्याचा शेप हा जमतच नसतो. सो ह्या पद्धतीने जर तुम्ही ड्रॉ केला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट जमेलच. त्यानंतर वरती बघा 1 ते 1.5 इंचाला आपल्याला मार्किंग करायची आहे आणि आपला हा जो काही इथला पॅचचा शेप आहे ना तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, तो इथून घेते मी, जे तुम्हाला किती हवा आहे त्यावरती डिपेंड आहे. आता मी हा डार्क केला तर हा आपला झाला फायनल. ठीक आहे, सो आता आपण कटिंग करून घेऊयात आणि मधला जो काही पॅच आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून बनवावा लागेल. तर ते म्हणजे पुढे लक्षात येईलच. आणि हा जो काही पानगळ्याचा शेप आहे तर हा आपण डायरेक्ट करणार आहोत, म्हणजे कॅनव्हास पेपर न लावता. जर तुम्हाला बिना कॅनव्हास पेपरचा गळा जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून स्टिच करू शकता. ठीक आहे, सो मधला जो काही शेप होता पॅचचा तर तो सुद्धा मी कट करून सेपरेट करून घेतलेला आहे आणि फायनली इथे आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. काठ सुद्धा डिझाईनसाठी रेडी आहे. सो आता आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपला जो काही बॅक पार्ट आहे तर तो मी सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर गळा रुंदी आपली बरोबर 5 इंच येते की नाही तर ते चेक करायचं, कारण गळा रुंदी कमी पण व्हायला नको आणि जास्त सुद्धा व्हायला नको, कारण जर का कमी झाली तर आपल्याला व्यवस्थित फिटिंगला बसणार नाही आणि जास्त झाले की शोल्डर उतरू शकतं. सो मी परफेक्ट असं व्यवस्थित तिथे लावून घेतला आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत एकसारखी टीप मारून घ्यायची आहे.
लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन एकसारखंच आलं पाहिजे, कारण थोडं जरी कमी जास्त झालं तरी गळ्याचा शेप आपला बिघडू शकतो. कारण बिना कॅनव्हासचं ज्या वेळेस आपण गळा स्टिच करतो त्यावेळेस संपूर्ण फिनिशिंग ही आपली आपण आता जी काही टीप मारत आहोत तर त्यावर डिपेंड असते. थोडी जरी टीप पुढे मागे झाली तरी लगेच गळ्याचा शेप तिरका वगैरे होऊ शकतो. सो मी अगदी सावकाश इथे प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली व्यवस्थित एकसारखी टीप मारून घेतली. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होईल की आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते इथे आपण कट करून घेऊयात. म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कमरेच्या साईडचा सुद्धा आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा. सो इथे सुद्धा अगदी तंतोतंत कट करायचं आहे. कुठेही काहीही आपल्याला एक्स्ट्राचं इथे मार्जिन वगैरेची गरज खरं तर नाहीये. फक्त अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट करून घ्यायचं आहे. आता बघा, हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्याचा शेप जो आहे ना तर तो जसा मार्क केलेला आहे तसाच तयार व्हावा. त्यासाठी याला छोटे छोटे कट्स मारणं खूप गरजेचं आहे. मग तुमचा गळ्याचा आकार कुठलाही असो, ही आपली मेन स्टेप आहे. त्याचबरोबर कट्स मारताना कुठेही गोळा होणार नाही किंवा एक्स्ट्राचा आपला कट्स जाणार नाही, तर याची आपल्याला थोडीशी काळजी इथे घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा कट्स मारताना काय होतं ना की आपल्या एक्स्ट्राचं ब्लाऊजला कट जातं आणि मग आपला ब्लाऊज बिघडतो. तसं होऊ देऊ नका. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित सेट करायचं आहे, बरोबर बाहेर काढून. आणि त्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना की सगळा अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि गळ्याचा आकार वगैरे फिनिशिंग पूर्ण बिघडते आणि ब्लाऊजच अजिबात व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे दाबटीप मारताना व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप मारून घ्यायची आहे. कारण आता आपण जशी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपली फिनिशिंग आणि गळ्याचा आकार डिपेंड आहे. सो म्हणूनच अगदी सावकाशपणे आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. आणि फायनली आपला गळा इथे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी सुद्धा झालेला आहे. यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षातही आलं असेल की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपल्या सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होते. गळापट्टी कमरपट्टी काहीही लावण्याची गरज नाही आणि ही अगदी सोपी पद्धत आहे. कमीत कमी टाइममध्ये आपला डिझायनर बॅक पार्ट सुद्धा नक्कीच रेडी होतो. दोन्ही फिनिशिंग सहित रेडी झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा तिरकं जाऊ शकतं, फुगा येऊ शकतो. सो तसं होऊ देऊ नका. फिनिशिंगसाठी हे अगदी प्रॉपर अशा स्टेपने फॉलो करायचं आहे. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे पुढचे डिझाईन बनवण्याच्या आधीच. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग इथे आपण हे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे. आणि फिनिशिंग सुद्धा एकदम मस्त आलेली आहे. गळ्याचा आकार वगैरे सगळं एकदम परफेक्ट. आता यानंतर आपल्याला जो काही आपला मधला पॅच होता ना तर तो काठापासून बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, खरं तर ना सगळ्यात आधी मी इथे हा पार्ट जरा साईडला ठेवते आणि त्यानंतर मध्ये आपण कटिंग करताना जो काही छोटासा पॅच कट केला होता ना तर तो कॅनव्हास पेपरवर मार्क करून घ्यायचा आहे. सो त्यासाठी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे तर तो डबल फोल्ड करायचा आणि ह्या पद्धतीने हा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि बरोबर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, जसा पॅच आहे तसाच. आणि ना थोडंसं एक्स्ट्राचं सुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे. म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि तीच मार्किंग ना आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडने आपले शेप अगदी परफेक्ट व्यवस्थित यावे. यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग मी म्हटल्याप्रमाणे इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे सिंपल गोलाकार शेप ड्रॉ करून घेतला आणि यावरच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात.
आणि इथे ना थोडंसं किंचित पाव इंच किंवा 1 लाईन एवढं मार्जिन ठेवत कट करायचं. अगदी मार्किंग आहे त्यावर करायचं नाही. आता त्यासाठी आपल्याला काठ लागणार आहे. एवढंच नाही तर आपल्याला लागणार आहे इथे अस्तर सुद्धा. सो अस्तर आणि काठ आपण दोन्ही इथे कटिंग करून घेऊयात. सो डबल फोल्ड करून मी हा पॅच या पद्धतीने ठेवला आणि हे इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे. सो मग मी इथे अस्तर सुद्धा कट करून घेते. तर मॅचिंगच मी इथे अस्तर घेतलेला आहे. ब्लाऊज कट झाल्यानंतर जे काही अस्तर उरलं होतं त्यातलंच. त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी ठेवायचं आहे काठ, त्यानंतर त्यावर अस्तर आणि मग नंतर ठेवायचा आहे आपल्याला पेपर कॅनव्हास, जो काही आपण कटिंग करून घेतलेला आहे तो. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला जो काही वरचा शेप आहे ना तर तिथे टिप मारून घ्यायची आहे, जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच. ठीक आहे. सो बघा मग कानेकोपरे शेप गोलाकार आहे. सो अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला शेप येणार आहे आणि शेप जर छान आला तरच आपली डिझाईन मस्त रेडी होणार आहे. सो अगदी व्यवस्थित मी टीप मारली. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते कट करून घ्यायचं आणि इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर असा सरळ होईल आणि आपल्याला जसा हवा आहे तसाच त्याचा शेप यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर सेंटरला सुद्धा अगदी व्यवस्थित कट मारायचा आहे, कारण तिथूनच आपला शेप दोन्ही साईडने चेंज होतोय. त्यामुळे मग मधला पार्ट पण अगदी प्रॉपर येणं गरजेचं आहे. आणि मग इथे दाबटीप द्यायची. आणि इथे सुद्धा खरं तर अस्तर, कॅनव्हास पेपर वगैरे काहीही वरती दिसता कामा नाही याची काळजी घेतच आपल्याला खरं तर इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला कडेने सिंपल अशी टीप मारून अस्तर, कॅनव्हास पेपर आणि काठ खरं तर एकमेकाला इथे जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पॅच परफेक्ट रेडी होईल आणि तो नंतर खराब सुद्धा होणार नाही. आणि जे काही एक्स्ट्राचं आहे कडेकडेचं तर ते आपण इथे कट करून घेऊयात, म्हणजे परफेक्ट असा पॅच आपला रेडी झाला. असाही तो आपण थोडासा एक्स्ट्राचा घेतलेला आहे. त्यानंतर सेंटर पॉईंटची मार्किंग करायची आहे. आणि आता आपल्याला हा जो काही तयार झालेला काठाचा पॅच आहे तर हा इथे बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. सो ब्लाऊजचा सेंटर पॉईंट आणि काठाचा सेंटर पॉईंट अगदी व्यवस्थित मॅच करायचा. अस्तरचा गळा कटिंगच्या वेळेस जी काही मार्किंग होती ना तर तोच पार्ट ठेवून मी इथे मार्किंग केलेली आहे, म्हणजे परफेक्ट तेवढंच आपलं टिप येईल, कमी जास्त होणार नाही, जेणेकरून मग शोल्डर उतरणं, गळा लूज पडणं वगैरे तर असे प्रॉब्लेम सुद्धा नक्कीच येणार नाही. कारण बऱ्याचदा कमेंट्स येतात, रेग्युलर जर ब्लाऊज शिवला तर बरोबर येतो, पण जर एखादी डिझाईन बनवली तर मग ती डिझाईन व्यवस्थित बसत नाही आणि त्यामुळे मग ब्लाऊज बिघडतो, फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी कटिंग स्टिचिंग करताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा ह्या टिप्स फॉलो करणं खूप गरजेचं असतं. आणि बघा जिथे मार्किंग केलेली होती बरोबर त्यावरच आपल्याला इथे टिप मारून हा पॅच आपल्या ह्या गळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. खरं तर पॅच लावताना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहायला नको खरं तर यासाठी. सो बघा मग हा पॅच आपण इथे लावून घेतलेला आहे. खरं तर आता ह्या पॅचला आपल्याला एक लेस लावायची आहे आणि ह्या गळ्याला सुद्धा. तर पॅच लावण्याच्या आधी सुद्धा तुम्ही एक लेस इथे लावू शकता किंवा मग नंतर लावली तरी सुद्धा चालणार आहे. सो आता मी नेहमीच आधी कशी लावायची ते सांगत असते, तर आज मी तुम्हाला नंतर कशी लावता येईल तर ते देखील सांगणार आहे. तर अगदी छोटीशी चपटी ट्रेंडिंग अशी लेस घेतलेली आहे, खूप चालते, खूप कस्टमरला आवडते, ती लवकर खराब सुद्धा होत नाही. तर आता सगळ्यात आधी पॅचला लावूयात. तर पॅचच्या ना किंचितशी बाहेर आपण काढलेली आहे, म्हणजे गळ्याच्या साईडला थोडीशी ती लेस, ती काय स्टार्टिंगला आपण फोल्ड केलेली नाहीये. आता ती बरोबर आपण ज्यावेळेस गळ्याला शेप लावू ना, म्हणजे गळ्याला बरोबर लेस लावू ना त्या शेपवर, तर ती बरोबर त्या लेसमध्ये ही लेस दाबली जाईल आणि मग तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि इथे सुद्धा तसंच होणार आहे. आता ह्या लेसला सुद्धा आपण दोन्ही साईडने टीप देऊन घेऊयात. मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो दोन्ही साईडने टीप द्यायचे. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग या पद्धतीने मधल्या पॅचला आपण ब्लाऊजला पॅच लावल्यानंतर लेस कशी लावायची हे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. दोन्ही साईडने बघा लेस थोडीशी कोपऱ्यावर आपण एक्स्ट्राची काढून घेतलेली आहे. आता हीच लेस मी आपल्या गळ्याला सुद्धा लावणार आहे. खरं तर इथे तुम्हाला दुसरी लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, पण मी सिंपल बारीकच इथे खरं तर यूज करणार आहे. सो त्यामुळे मग हीच वापरणार आहे. तर आता आपण गळ्याला ही लेस लावून घेऊयात. तर अगदी तंतोतंत आपल्याला ही लेस लावायची आहे. जर तुम्हाला थोडंसं मार्जिन ठेवून लावायची असेल तर लावू शकतात, पण आता ही लेस लावताना आपल्याला पॅचची लेस सुद्धा त्या लेसमध्ये दाबली जाईल ह्या हिशोबाने लावायची आहे. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काटोकाट आपल्याला गळ्याच्या कडेकडेने ही लेस लावून घ्यायची आहे. आणि बघा त्यामध्ये आपली लेस
व्यवस्थित पॅक सुद्धा झालेली आहे. आणि हा पानगळ्याचा जो काही कानाकोपरा आहे तर तिथे सुद्धा लेस आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून लावायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा आकार मेंटेन राहील, तो बिघडणार नाही. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आपण इथे ही लेस लावून घेत आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी सावकाशपणे लावत आहोत, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित यावी खरं तर यासाठी. आणि आता गळ्याला ही जी काही लेस लावलेली आहे ना, तर इथे सुद्धा दुसऱ्या साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, ती वरती तरंगणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. आता इथे आपण एकदम सिंपल लेस यूज केलेली आहे. जर तुम्हाला वेगळी डिझायनर लेस यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात, कारण की आपण नेहमी लेस ही कस्टमरच्या चॉईसवर लावतो. जेव्हा कस्टमर सांगते तुमच्या मनाने लावा, त्यावेळेस आपण लावू शकतो. आता इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे, तर सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे. सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर जिथे मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला डबल टिप द्यायची आणि संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब होणार नाही, अर्थातच ब्लाऊज सुद्धा नक्कीच होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकले आणि परफेक्ट टक्स टाकले तर ब्लाऊज सुद्धा फिटिंगला परफेक्ट बसतो, तो वरती उचलला जात नाही, तर रंगतो. बघा बरेचसे कमेंट्स येतात, तर टक्स सुद्धा जर परफेक्ट नाही टाकले तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर आता कमरेच्या साईडला सुद्धा मी ही बारीक लेस इथे लावून घेते. खरं तर तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण आता सध्या ट्रेंड चालू आहे, बरेचसे कस्टमरची रिक्वायरमेंट असते की कमरेच्या साईडला लेस लावून पाहिजे नाही, आणि खरं तर त्यामुळे ना आपला ब्लाऊज पण छान दिसतो. सो तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकतात. आणि आता इथे सुद्धा मी लेसला दुसऱ्या साईडने टिप देऊनच घेत आहे, म्हणजे संपूर्ण डिझाईन कटिंग स्टिचिंग करताना ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या फॉलो करा, म्हणजे नक्कीच फिनिशिंग सेट तुमची सुद्धा डिझाईन रेडी होईल. यानंतर आता आपल्याला इथे गळ्याला लावायची आहे नॉट, तर इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे, 1 मीटर घेतली. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. आणि सिंपल असे फॅब्रिकचे लटकन आता इथे मी बनवून घेते. खरं तर लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत, त्यातील तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तसे लटकन तुम्ही इथे बनवू शकतात. बट आता मी अगदी सिंपल त्रिकोणी फक्त डबल फोल्ड कपड्यामध्ये बनवून घेते, म्हणजे तिथून धागे वगैरे निघणार नाही आणि फिनिशिंग छान यावी यासाठी. सो बघा टीप टाकल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आणि सिंपल असं पटकन तयार होणारं लटकन खरं तर आपलं इथे रेडी झालेलं आहे. आणि बऱ्याच कस्टमरला सुद्धा असं सिंपल लटकन आवडतं, कारण ते लवकर खराब सुद्धा होत नसतं. सो हे लटकन सुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकतात. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडचे आपले सिंपल त्रिकोणी लटकन तयार झाले. आता सेंटरपासून ही नॉट आपण कट करून घेऊयात. जर तुम्हाला कापडी नॉट बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात. आणि आता आपल्याला साधारणतः शोल्डर पासून खाली 2.5 ते 3 इंचावर ही नॉट लावून घ्यायची, तर व्यवस्थित डबल टिप देऊन ती लॉक करायची आहे खरं तर. आणि आता एक साईडने लावली की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडला एकदम परफेक्ट असं आपलं एकाच लेवलमध्ये नॉट लागली जाईल आणि आपल्याला फिटिंग आणि फिनिशिंगला ब्लाऊज एकदम छान बसेल. ठीक आहे. सो आता हे आपण एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घेऊयात आणि फायनली आपली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. सो सिंपल असे लूजच नॉट बांधलेले आहे. खरं तर आता ब्लाऊज घातल्यानंतरच आपल्याला टाईट लूज कसं पाहिजे त्यानुसार आपण बांधत असतो. आणि बघा फायनली मग छान असा काठ वापरून आपण पानगळ्यावर खूप सुंदर अशी डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पानगळ्यावर आपल्याला डिझाईन कशी बनवावी काठाची ही समजत नाही, आणि कमी काठ असेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता. सेंटरला एक छोटासा पॅच लावलेला आहे, लावला तरी चालेल, नाही लावला तरी सुद्धा चालेल, किंवा एखादा छान मोठासा पॅच लावला तरी सुद्धा ह्या डिझाईनला नक्कीच लुक येईल. आणि पानगळ्यावर सुद्धा डिझाईन बऱ्याच कस्टमरला आवडत असते. सो ही डिझाईन नक्कीच तुम्ही बनवू शकतात, किंवा ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येणार आहे. काठ पण छान असा यूज होईल आणि त्यामुळे मग डिझाईन पण सोबर अशी छान दिसेल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी ज्या काही छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला फक्त एखादी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहज लक्षात येईल. ठीक आहे.
सो बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. लुक सुद्धा खूप छान आला. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा. सो नक्कीच आजच्या ह्या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येईल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.